उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज खरेदी करण्यासाठी आपण आलात. आजपासून जळगाव महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज खरेदी केला आहे, काय सांगा? मी माझ्या वार्ड नंबर 2मधून आम्ही 4 लोकांनी अर्ज घेतलेला आहे आज शिवसेना शिंदे गटातर्फे. कसा प्रतिसाद होता अर्ज घेण्यासाठी या ठिकाणी? एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आमच्या नाही म्हटल्या तरी बी जो प्रभाग आहे तो एकदम चांगल्या पद्धतीचा आहे. आमच्या 4 शिवसेना शिंदे गटाच्या शेतात तिथून निवडून येतील. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर निवडणूक लढवता? मी सेवा हाच माझा धर्म आहे. समाजकारण हे मी लहानपणापासून समाजकारणच करत आलो आहे. राजकारणात हा माझा भाग नव्हता. मी फर्स्ट टाईम इलेक्शन लढतो आहे आणि समाजकारणाचा मुद्दा हा सर्वात मोठा बेनिफिट आहे. त्याच्यावर मी विजय निवडून गेले. कोणत्या समस्या घेऊन नेमकं लोकांच्या समस्या ह्या लोकांना माहिती आहे का मी पुऱ्या करणार आहे. त्यांनी समस्या सांगावं त्याचं निवारण करणारा संतोष पाटील आहे. हे जळगाव शहराच्या लोकांना सर्वांना माहिती आहे. केव्हाही हाक द्या, आम्ही तयार आहोत. जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता आणि शिवसेनेचा राहील. विरोधकांना काय आव्हान राहील नेमकं? विरोधकांना एकच आव्हान, आले ना लढून घेऊ. मग काय हो, जर विचार केला तर सध्या महायुती होणार आहे की सोबळाचा नारा दिलाय तुम्ही? हा मी आता महायुतीचे प्रयत्न आहे. झाली व्यवस्थित तर ठीक आहे. कोणाला जर अंगार आला असेल का बुवा आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे, युती नाही झाली, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, दिसून जाईल. विचार केला तर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ राहिलेला आहे. आगामी काळात काय चित्र असू शकतं, काय वाटतं आपल्याला? मोठा भाऊ राहिलेला आहे. जिल्ह्यात शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून भरलेला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष जिल्ह्यात शिवसेनेचा आहे. जिथे युती झाली नाही तिथे शिवसेनेच्या संपूर्ण नगराध्यक्ष निवडून आलेले आणि युतीमध्ये बाकी इतर निवडून आलेले. आम्ही दागा भटका कुठेच केलेला नाही. आमच्या आमदारांनी मी दंड ठोकतला होता. 2 सीटा काढल्या. चंदू पाटलांनी चंदूंनी मी दंड ठोकला. तिथेही मुक्ताईनगरला आलो आहे. चोपड्यालाही ते आम्ही सेपरेट लढलो. तिथे आमच्या बलबुतीवर आम्ही स्वतः निवडून आलेलो आहे. सोबळावर आता सोबळावर लढणारे आमचे नेते सांगतील आदरणीय गुलाबरावजी पाटील, चंदू अण्णासाहेब सोनवणे, किशोरप्पा आहेत, चंदू पाटील आहेत आमदार आमचे. दादा, भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठी या ठिकाणी इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणं हे उचित ठरतं की नाही ठरत? मात्र जर विचार केला तर नाही युती झाली तर शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय राहणार? शिंदे गटाची युती नाही झाली तर 75 जागांची आमची तयारी आहे आणि सक्षम आहोत. शिवसेनेचा महापौर शिवसेनेचाच होईल इतकं ठाम मत मी सांगू शकतो तुम्हाला.